आरटी प्रवेश 2026-27 तर पाचवी यादी लागण्यास अजून 1 ते 2 दिवसाचा कालावधी आहे. आणि चौथ्या यादीमध्ये पालकांना प्रवेश घेण्याची मुदत ही 10/7 होती, ती संपून गेलेली आहे. आता पालक हे पाचव्या यादीची वाट बघत आहेत. तर पालक वर्गानो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आज अखेर आर टी एने राऊंड वाईज किती जागांची वाटप केले आहे आणि आज अखेर आर टी कडे जागांची स्थिती काय आहे. तर चला पालक वर्गानो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आपण इथे सर्वप्रथम आर टी 2026-27 स्टेटस यावर क्लिक करायचं आहे. इथे आपण बघायचं आहे सिलेक्शन लिस्ट 1. तर इथे आर टी वेकन्सी 1,14,826 होत्या आणि पहिल्या यादीमध्ये 1,05,811 जणांना लॉटरी लागली होती आणि पहिल्या यादीमध्ये 79,462 जणांनी आपले ॲडमिशन हे कन्फर्म केलेले आहे. तर आपण दुसरी यादी बघूया. दुसऱ्या यादीमध्ये 20,796 जागांसाठी लॉटरी निघाली होती आणि दुसऱ्या यादीमध्ये 12,895 पालकांनी आपले ॲडमिशन हे फिक्स केले आहे आणि ॲडमिशन आपली प्रक्रिया पूर्ण केली होती. तिसऱ्या यादीमध्ये बघूया. तर तिसऱ्या यादीमध्ये 5,709 जागांसाठी लॉटरी लागली होती आणि 3,291 जणांनी आपले ॲडमिशन हे फिक्स केलेले होते, म्हणजे हे कन्फर्म ॲडमिशन आहे. आर टी डॅशबोर्ड आणि याच्यामध्ये थोडासा फरक पडेल, किंचित किंवा पडणारे नाही, कारण इथे हे कन्फर्म ॲडमिशन दाखवत आहे. चौथ्या यादीमध्ये आपण बघायचं आहे. तर चौथ्या यादीमध्ये पालक वर्गानो 2,032 जागांसाठी 2,032 या जागा आर टीने वाटप केल्या होत्या आणि 991 जागांसाठी ही लॉटरी लागलेली आहे, म्हणजे 991 जणांनी ॲडमिशन फिक्स केले आहे आणि 2,032 जागांची ही लॉटरी चौथ्या यादीमध्ये लागली होती. आता पाचवी यादी आपण बघायचं आहे. तर पाचव्या यादीमध्ये इथे 00 आहे. याचा अर्थ असा आहे पालक वर्गानो की पाचवी यादी ही अजून लागणार आहे आणि ही यादी पुढील 1 ते 2 दिवसामध्ये लागणार आहे. तर आज अखेर आर टीकडे काय स्टेटस आहे. तर आर टीकडे आज अखेर 9,100 वगैरे जागा शिल्लक आहेत, 9,170-72 वगैरे जागा शिल्लक आहेत. तर पालकवर्गांनो, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितले की आज अखेर आर टीने राऊंड वाईज किती जागा डिस्ट्रीब्यूट केल्या आहेत आणि आज अखेर आर टीकडे किती जागा आहेत. तर पालकवर्गांनो, हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कळण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू. वंदे मातरम.